पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यो द्वैपायनो विरह कातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वो विनोदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। सरस्वती महामाये दिव्य तेजस्वरूपिणी हंसवाहिनी समायुक्ते विद्यादानं करोतु मे। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जवे को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास। आए हो प्यार से है ना आप किस लिए आए यहाँ बोलते चलो किस लिए आए नामस्मरण करने के लिए तो ये करना। आए हो प्यार से लियो हरि का नाम सब भक्तों को मेरो राधे श्याम विठाला विठाल 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 पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी ईश्वरूपी चिंतनाकरिता निवडलेला भंग। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजधिराज सर्वसत्ताधी सर्वसाक्षी षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या अत्यंत निकटच व अत्यंत प्रेमी भक्त असणारी संतमान्य संत देवमान्य संत लोकमान्य संत जाळोनी संसार बैसलो अंगणी ज्यांनी जगाचा संसार सुखाचा हो याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून वारकरी संप्रदायाचा निर्माण केला। पंचम वेद निर्मिती ज्ञानेश्वरी देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबराया यांचा चार चरणाचा व पांडुरंग आणि पंढरपूर सांगण्याचा अभंग निवडलेला आहे। विठ्ठला या ठिकाणी अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी आयोजन काय नियोजन काय हे जरी सर्वांना माहिती असेल या ठिकाणी आपण किन्निमित्ताने उपस्थित आहोत हे जरी सर्वांना माहिती असेल तरी सुद्धा अल्पासा पर्याय देणं वक्त्याचं कर्तव्य म्हणून थोडासा की गेले किती दिवस झाले आज 20वा दिवस आहे की नाही। दर मजल मजल करत करत आपण 20व्या दिवसाच्या संध्याकाळच्या विश्रांतीला येऊन टेपलेलो आहोत आणि या ठिकाणी संध्याकाळच्या 20व्या दिवसाच्या संध्याकाळच्या 20व्याची कीर्तन रूपी पुष्पसेवा आज माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे आणि या कीर्तनाला अत्यंत सुंदर ज्यांची गायनाची साथ आहे असे असणारे आता बंधू गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराका जे कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा असे असणारे हरिभक्त पारायण आपले विष्णू महाराज हे कीर्तन पण करतात गायन पण करतात आणि जमलं तर वाजीचा देवी पकवाज आणि तसेच असणारे श्री हरिभक्त पारायण नागनाथजी महाराज ह्याला पहिले बघितलं ना तेव्हा वाटलं हे दिसायला असे आहेत काय गायन करतील पण गायन ऐकलं ना बापू
पेटी पुढे जाईल तेवढं गायन भारी आहे महाराज. आणि तसेच या ठिकाणी गोकुळ महाराज असतील, धनंजय महाराज असतील, आपले भागवत महाराज, या ठिकाणी बघा सर्व कीर्तनकार सुद्धा आहेत, पक्वाचार्य सुद्धा आहेत आणि गायनाचार्य सुद्धा आहेत आणि अत्यंत सुंदर ज्यांची मृदंगाची साथ आहे असे असणारे. आता वाद्य विभूषित पावना तो प्रत्यक्ष मरेंद्रा समान तयाची साष्टांग नमन करीत असो असे असणारे सरिभक्त पारायण परमेश्वर महाराज. हे सुद्धा गायन बी असतात महाराज. ब्रह्म दिसे उघडे गायन सुद्धा करतात आणि कीर्तन सुद्धा करतात. या ठिकाणी सर्व ऑलराऊंडर आहेत. आणि या ठिकाणी विष्णू आपलं कृष्णा महाराज ऐका गायन करतात, कीर्तन करतात, पकवाज वाजतात, तबला वाजतात, सिंता वाजतात, आपलं काय कॅमेरा त्यांच्या साऊंड सिस्टम चालतात. ऑलराऊंडर आहेत ऐका नाही. या ठिकाणी सर्व ऑलराऊंडर आहेत, सर्व ऑलराऊंडर आहेत या ठिकाणी. मला मराठीत पण येत नाही बघा. गुण सांगण्याच्या आधी अवगुण सांगावं आहे की नाही. या ठिकाणी मला मराठी पण येत नाही. माझे मराठी कशी सांगू, तिकडून गेला खाके आया असे मराठी असतील. असो आमची तेलंगणाच्या बघा जमल तसं काय करा, जमल तसं बोलण्याचा प्रयत्न करू. ठेवला गेले 64 वर्षापूर्वी जे बाळाबाबांनी रोपटे लावलं होतं, काय 64 वर्षापूर्वी बाळाबाबाने जे रोपटे लावलं होतं आणि त्या रोपट्याची जोपासना करत 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 आज हे बघा हे काय आहे त्या रोपट्या लागलेलं महाराजाला टोसाव म्हणून. गेले 64 वर्षापूर्वी जे बाळाबाबांनी रोपटं लावलं होतं आणि त्या रोपट्याची जोपासना करत करत आज बघा हे काय फळ आहे त्या रोपट्याचा की नाही. येवलेचे रूप लावी येले दोरे त्याचा वेलो गेला गगनावरी आहे की नाही. आणि तुम्ही सारे जण त्या रोपट्याची जोपासना करत करत आला आणि हे बघा त्या रोपट्या लागलेलं फळ. आणि हे करणं महाराज सोप्या माणसाचं काम नाही, अजिबात हे साध्या सुध्या माणसाला होत नाही. हे करण्याकरता काय, हे करण्याकरता परमार्थ रक्तच असावा लागतो. भिका बाबा हे करण्याकरता परमार्थ रक्तच असावा लागतो एक, आणि परमार्थ करण्याकरता जातवान लागतो. हे माझ्या पदरची वाणी मी बोलत नाही, भजनी मंडळाला विचारा. परमार्थ करण्याकरता जातवान लागतो आहे की नाही. ते जात कोणची हो, मराठा कोळी माली लंबाडी अजिबात नाही. कोणची जात हो, तू का म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे म्हणू हे. अजिबात या ठिकाणी येडे गबाळ चालत नाही. ऐका काय काय व्यक्ती काय काय माणसं देवदेव करणाऱ्याला परमार्थ करणाऱ्याला नावं ठेवत असतात आहे की नाही. असंच गावाकडे मला एका ठिकाणी कीर्तन होतं आणि धोतर वगैरे घेऊन जात होतो कार्यक्रमाला. गावात